उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। पाणीपुरी ही सर्वांची फेवरेट अशी असते, परंतु आपण तिला रोज खाऊ शकत नाही। म्हणूनच या उन्हाळा स्पेशल आज आपण पाणीपुरी फ्लेवर चिवडा बनवणार आहोत, जो मुलांना रोज आपल्याला दिला तरी सुद्धा अत्यंत पौष्टिक तर असतोच आणि टेस्टी सुद्धा असतो। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, ट्राय करा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद। आता पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवण्यासाठी येथे कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, हिरवी मिरची, काजू आणि शेंगदाणे आपण घेतलेले आहे। आता ते किती हे मी तळताना पुढे सांगणारच आहे। येथे मी अर्धा किलो मुरमुरा घेतलेला आहे। आपल्या भेळीमध्ये जो मुरमुरा असतो ना, तोच मुरमुरा मी इथे घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही जो भडंग मुरमुरा असतो तो घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता हा मुरमुरा व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचा आहे, चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला कचरा साफ होतो। आणि मंद आचेवर आपल्याला कढईमध्ये हा 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असा दाबून बघायचा आहे। छान असा क्रिस्पी झाला की समजून घ्यायचा आपला मुरमुरा हा छान असा भाजला गेलेला आहे। आता हा साईडला ठेवून देऊया। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि अशी चाळणी घ्यायची आहे। त्यामध्ये इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे, ते खरपूस खमंग असे तळून घ्यायचे आहे। आता शेंगदाणा तळून झाला की अर्धी वाटी काजू मी येथे घेतलेले आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। आता काजू सुद्धा मंद आचेवर आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे, म्हणजे चिवडा खाताना याची टेस्ट अतिशय छान अशी क्रंची लागते। आता काजू सुद्धा आपले तळून झालेले आहे, हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून ठेवूया। आणि आता एक एक करून पुढे मिरची तळायला घेऊया। आता इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण येथे वाढवले तरी सुद्धा चालेल। आता मिरची सुद्धा कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। मिरची तळून झाली की इथे 1 वाटी मी कढीपत्त्याची पाने घेतली होती, स्वच्छ धुवून सुकवून घेतली होती। आता ही सुद्धा खळखळ आवाज येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। आता ही कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना आणि हिरवी मिरची थोडीशी उन्हात सुकवून नंतर तळली तरी सुद्धा छान अशी खरपूस खमंग तळली जाते। आता कढीपत्ता तळून झालेला आहे, त्याच तेलामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा तळून घ्यायची आहे। कोथिंबीर तळून झाली की लगेचच 1 ते 1.5 वाटी मी येथे पुदिना घेतलेला आहे, तो सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आपण बघू शकतात किती छान असा हिरवागार कलर याला आलेला आहे तळल्यानंतर सुद्धा। आता हे सर्व एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे। आता हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून सर्व पदार्थ काढून घ्यायचे आहे। हे बघा किती छान असा ह्याचा खळखळ आवाज येतो आहे, म्हणजेच याच्यात कुठेही मॉइश्चर राहिलेलं नाहीये, पाण्याचं प्रमाण राहिलेलं नाहीये, छान असा कुरकुरीत तळले गेलेलं आहे। आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे, पाणी वगैरे काहीही टाकायचं नाहीये यामध्ये। छान अशी फाईन पेस्ट याची तयार झालेली आहे, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची। आता त्याच कढईमध्ये आपण एक थोडंसं तेल घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे तेल आहे। तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि पुदिन्याची पेस्ट आपण येथे टाकून घ्यायची आहे। छान असं तेलामध्ये सुगंध सुटेपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे छान फ्राय झालं की थोडीशी पाव चमचा हळद आणि येथे मी पाणीपुरी मसाला रेडीमेडच घेतलेला आहे। आता हा 2 ते 3 चमचे मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया। या मसाल्यामुळे ना या चिवड्याची टेस्ट अतिशय छान अशी येते, अगदी पाणीपुरी खाण्याचा भास आपल्याला होतो चिवडा खात असताना। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे। इकडे मुरमुरे सुद्धा आपले थंड झालेले आहे, लगेचच ही पुदिन्याची पेस्ट याच्यावरती टाकून द्यायची आहे। हे बघा, आता थोडंसं गरम असल्यामुळे ना पहिल्यांदा आपण या उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया आणि थोडंसं थंड झालं की नंतर हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। आता जसं हे मिक्स होईल ना तसं छान ह्याला असा हिरवागार कलर येईल चिवड्याला।
आता हिरवागार कलर उन्हाळ्यामध्ये आपल्या डोळ्यांना सुद्धा खूप असा सुखावणारा असतो आणि चिवडा हा आपल्या पोटाला सुखावणारा असाच असणार आहे. आता यामध्ये आपण चवीपुरती साखर टाकून घेऊया. येथे मी 2 चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण येथे अर्धा चमचा मीठ मी फक्त टाकलेला आहे, कारण पाणीपुरी चिवड्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान आणि थोडंसं थंड झालं की लगेचच हे काजू आणि शेंगदाणे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच हा आपला पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.